नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 12वी ते ग्रॅज्युएशन पास वर नोंदणी सहाय्यक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्ष किरण तंत्रज्ञ अशा विविध संवर्गाच्या नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील 11 रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याकरिता विविध अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हता आणि इंटरव्ह्यू वरून तुमची येथे निवड केली जाणार आहे। आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 ते 20,000 रुपयेपर्यंत पगार मिळणार आहे। इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 15/9/2025 पर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून कार्यालयीन वेळेत वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय येथे प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत। पण अर्जासोबत तुम्हाला 790 अधिक 18% GST रुपये अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडूनच हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे। तसेच पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या जाहिरातीकडे। तर सुरुवातीला आपण नोंदणी सहाय्यक या संवर्गाची सविस्तर माहिती घेऊ। तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण 5 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये पगार मिळणार आहे। तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर उमेदवारे मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक SSC शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत। त्यानंतर उमेदवारे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत। त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषय उत्तम ज्ञान असावे। त्यानंतर उमेदवारा 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावे। त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSc किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण 4 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 20,000 रुपये पगार मिळणार आहे। तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची DMLT पदवी किंवा उत्तीर्ण झालेला असावा किंवा उमेदवाराने 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी धारण करणार असावा। त्यानंतर उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवाराने MSc किंवा तत्सम कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ आणि औषध निर्माता या संवर्गाची एकूण 2 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 20,000 रुपये पगार मिळणार आहे। सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये। यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू। तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल। यानंतर मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ तुम्ही अर्जात लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर कळवण्यात येईल।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।